नमस्कार मित्रांनो, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी आपण जर ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले असेल, रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर आपला जो काही ॲप्लिकेशन आहे, जो काही अर्ज आहे, तो काही दिवसातच ॲप्रूव्ह होऊन येतो. ॲप्रूव्ह झाल्याच्यानंतर आपल्याच प्रोफाईलमध्ये आपला ID आणि पासवर्ड टाकल्याच्यानंतर आपल्याला आपले जे काही सर्टिफिकेट आहे ते डाउनलोड करून घ्यावे लागते. परंतु यामध्ये डाउनलोड करताना बऱ्याच जणांना यामध्ये प्रॉब्लेम येतो. तर त्यासाठी आपल्याला Google Chromeमध्ये एक सेटिंग करावी लागेल. तर हे जे काही सर्टिफिकेट आहे हे कशा पद्धतीने डाउनलोड करायची त्याची माहिती मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर सर्वप्रथम आपल्याला आपला जो काही ID आहे म्हणजेच आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. तो टाकल्याच्यानंतर आपल्याला हा जो काही कॅप्चा दिसत आहे हा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन करायचे आहे. लॉग इन केल्याच्यानंतर आपली प्रोफाईल येथे ओपन होऊन जाईल. तर येथे ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये पाहू शकतात की हे ॲप्रूव्ह झालेले आहे आणि त्यानंतर येथे ॲप्लिकेशन स्टेटस ॲट CFC येथे पण ॲप्रूव्ह झालेले आहे. म्हणजे हे सर्टिफिकेट हे वरून ॲप्रूव्ह होऊन आलेले आहे. तर येथे आपण खाली पाहू शकतात की येथे डाउनलोड सर्टिफिकेट याच्यावर जर क्लिक केलं तर वरती पॉपअप ब्लॉक अशा प्रकारचा एक एरर आपल्याला दाखवत आहे आणि आपण येथे डाउनलोड या बटनावर क्लिक केलं तर आपल्याला ती फाईल येथे डाउनलोड झालेली दिसत नाही. तर त्यासाठी आपल्याला एक नवीन टॅब ओपन करायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे जे काही 3 डॉट दिसत आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला येथे सेटिंगमध्ये यायचे आहे. सेटिंग्समध्ये आल्याच्यानंतर आपल्याला येथे प्रायव्हसी अँड सिक्युरिटी या टॅबवर क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला येथे क्लिअर ब्राउजिंग डाटा किंवा हिस्ट्री कुकीज हे डिलीट करण्याची आवश्यकता नाही. तर आपल्याला परत खाली यायचे आहे. खाली स्क्रोल डाऊन केल्याच्यानंतर आपल्याला येथे साईट सेटिंग या टॅबवर क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला परत खाली येथे स्क्रोल डाऊन करायचे आहे. स्क्रोल डाऊन केल्याच्यानंतर आपल्याला येथे पॉपअप अँड रिडायरेक्ट याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. क्लिक केल्याच्यानंतर आपले जर येथे डोंट अलाउ साईट टू सेंड पॉपअप्स ऑर यूज रिडायरेक्ट याच्यावर जर क्लिक असेल तर आपल्याला येथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला परत आपल्या डॅशबोर्डमध्ये यायचे आहे. तर आपल्या डॅशबोर्ड प्रोफाईलमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला इथे डाउनलोड सर्टिफिकेट यावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की आपली जी काही फाईल आहे ती येथे डाउनलोड झालेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपली जी काही फाईल आहे ती येथे डाउनलोड करून घेऊ शकता. तर या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये टाका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.